सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कल्लाकार आणि पुढारी न्यूज चॅनलवर. आणि खऱ्या अर्थानं कल्लाकारची सुरुवात आज फार कमाल होणार आहे, कारण आपल्यासोबत आहे अमृता गांधीकर. अमृता, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. पण माझं अर्ध लक्ष रस्त्यावर प्लीज डोंट माइंड. तरी आम्ही त्यातल्या त्यात मुंबई मधला अतिशय शांत असा रोड निवडला आहे, म्हणजे मला बोलता येईल, नाहीतर आपलं सतत लेफ्ट राईट सेंटर असंच बघावं लागेल. व्हेरी ट्रू. पण मला एक सांगा ना, कल्ला आणि कार असं या शोचं नाव आहे. येस. सो पहिल्यांदा गाडी, हे ड्रायव्हिंग व्हील कधी हातात आलं? व्हेन डिड यू स्टार्ट ड्रायव्हिंग ऍक्च्युअली? मी खरं सांगू, मी ऍक्च्युअल ड्रायव्हिंग ची सुरुवात केली ती माझ्या दुसऱ्या गाडीपासून. राईट. ठीक आहे. मी जेव्हा पहिली गाडी घेतली होती, एक तर आमच्याकडे फियाट नंतर कुठली गाडी नव्हती. राईट. आणि पहिली गाडी घेतल्यानंतर ना मला भीतीच इतकी वाटायची त्या गोष्टीची की मी कधीच ते व्हील असं हातात घेतलं नाही. त्यात काय झालं की तेव्हा ऑटोमॅटिकचं खूप फॅड नव्हतं. राईट. ठीक आहे. तर मी स्विफ्ट डिझायर घेतली होती, मला आठवतं, आणि मॅन्युअल होती. आणि ती मॅन्युअल मला चालवताच यायची नाही. आणि माझा एक फोबिया आहे की आता आपण समजा काय त्याला म्हणतो, स्लोप वरती असू तर ते गिअर बदलण्यामध्ये हलकी गाडी मागे येते. आणि माझ्या बरोबर तसं दोनदा तीनदा झालं आणि गाडी त्या स्लोप वरती बंद पडली. त्यानंतर मी ती हातातच घेतली नाही. आणि मग अर्थात मग काही वर्षानंतर, म्हणजे हिमांशू तेव्हा वापरत होता, कारण तो तेव्हा बिचारा नायगाव वगैरे कुठेतरी शूटिंग करायचा. आणि मी आपलं तेव्हा रिक्षा, बस आणि टॅक्सी यांनीच जायचे. कम्प्लिटली. आणि मग माझं असं झालं की जाऊ दे बाबा, आपल्याला काही गाडी बिडी काही येत नाही वगैरे असं सगळं. मग एखादा ड्रायव्हर पण ठेवायचा मी प्रयत्न केला होता तेव्हा. पण मुंबईतल्या ड्रायव्हरचं माहितीये ना तुला कसं असतं, आणि आपले शिफ्ट टायमिंग्स अँड ऑल दोस शूटिंग बिटिंग. आणि माझ्यासाठी संपूर्ण तो अनुभवच खूप वेगळा होता. आणि त्यानंतर एंट्री मारली माझ्या अत्यंत लाडक्या गाडीने. ती म्हणजे माझी होंडा सिटी. तिचा नंबर 1123. नोव्हेंबर 23 हा माझा बर्थडे आहे. सो तो मला नंबर मिळाला. तो मी नंबर करवून घेतला होता आरटीओ कडनं. आणि म्हणजे मला आठवतं, मी टेस्ट ड्राईव्ह घेतली होती जेव्हा होंडा सिटीची, तेव्हा मी जे मला गाईड करणारे होते तेव्हा, की टेस्ट ड्राईव्हच्या वेळेस ते येतात, ते मला म्हणाले की असं असं आहे वगैरे वगैरे, हे सगळे फीचर्स वगैरे समजवत होते. मी त्यांना म्हटलं, ऐका ना, इथे स्लोप कुठे मिळेल आपल्याला जायला? तर ते म्हणाले, अच्छा पुढे जाऊन असं थोडासा स्लोप आहे. आणि मग मी स्लोप वरती ती गाडी घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर मी थांबले स्लोप वरती. तर त्यांना ना 2 मिनिटं काही कळे ना, का मॅडम काही प्रॉब्लेम झाला का? मी म्हटलं नाही, मला बघायचं ही गाडी मागे केवढी जाते, काय जाते. तर ते मला म्हणाले की मॅम ही ऑटोमॅटिक आहे, ही मागे जाणार नाही. आणि अशा पद्धतीने. आणि ती गाडी ना, आय थिंक ते माहितीये, कधी कधी आता माझं खूप असं मानणं आहे की आपण जेव्हा कुठल्याही गोष्टीची काळजी घेतो ना, तेव्हा ती गोष्ट सुद्धा आपली काळजी घ्यायला सुरुवात करते. आणि ती म्हणजे माझ्या हाताखाली जी बसली होती ना, म्हणजे मला फार मजा यायची ती गाडी चालवायला. आणि म्हणजे मी मुंबई पुणे असं म्युझिक वगैरे लावून, आणि म्हणजे कधी कधी एकटंही केलंय मम्मी बरोबर. आणि मम्मी माझी कमालीची पायलट किंवा को पार्टनर आहे. सो त्याच्यानंतर अर्थात आम्ही ऑडी घेतली. आणि त्याच्यानंतर ऑडी सुद्धा आम्ही खूप चालवली, आम्ही खूप मज्जा केली त्या ऑडीमध्ये. आणि असं झालं की कोविड हिट झाला. आणि कोविड मध्ये असं झालं होतं की ती गाडी तशी उभीच होती. त्याचे आतून इतके सीट्स सडले ना की ती म्हणजे 12च्या भावात द्यावी लागली आम्हाला. आणि मग इतकं दुःख झालं. आणि ना कुठेतरी मला असं वाटतं कोविडमुळे ना एक सगळ्यांमध्ये एक इमोशनल, फायनान्शियल शिफ्ट आला. आणि आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन खूप बदलला. सो मला आणि मांचूला असं झालं की यार, एवढे म्हणजे पांढरे हत्ती आहेत हे, खरं सांगायचं तर या गाड्या ज्या काही आहेत ना, ह्या मेंटेन करायला अवघड आहेत, विकत घ्यायला खूप पैसे लागतात. मग आमचं असं झालं की नाही यार, आता ठीक आहे, आपण सगळं भोगलंय. आणि म्हणजे जिकडे पैसे जायचे, त्याचा एखादा लाईट सुद्धा चेंज करायचा म्हणजे एवढे पैसे जायचे. सो आमचं असं खूप मिनिमलिस्ट असं जगणं झालं त्याच्यानंतर. मग आम्ही म्हटलं की नाही, आता एकतर मला SUVs घ्यायची होती.
सो मग मी म्हंटल की नाही, आणि आता मला गाडीसाठी लोन घ्यायचं नाहीये, काहीही Exactly. करायचं नाहीये. माझ्याकडे जेव्हा पैसे असतील तेव्हा मी त्या प्रकारची ती गाडी घेईन, अँड Right. दॅट्स अबाउट इट, यु नो. सो कोविडने आम्हाला एक शिकवलं की डेट फ्री राहणं हे किती गरजेचं आहे Exactly. तुमच्या आयुष्यात. म्हणजे अर्थात तुम्ही स्वप्न मोठी पाहावी आणि ती पूर्ण करायचा तुम्ही प्रयत्नही करावा, पण त्याचा प्रेशर नाही घ्यायला पाहिजे आपण, यु नो. जगणं नाही विसरलं. हा, आणि माझं आणि मांजूचं खूप असं यु नो क्लिअर कट असं बोलणं झालं, आणि जे काही आम्हाला वाटत होतं ते आम्ही असं टेबलवर ठेवलं, Right. आणि वी वर लाईक की या, दिस इज व्हॉट वी विल डू. आणि आयुष्यात एका वयानंतर आम्हाला डेट फ्री राहायचं, एक्झॅक्टली. की हवं ते करता यायला पाहिजे. करता यायला पाहिजे. जेव्हा जे काम करायचंय, यु नो, जेव्हा मनाची किंवा आज इच्छा फिरायला असेल, जायचंय. हा, तर ते असं राईट. मन मोकळेपणाने करता आलं पाहिजे. पण या सगळ्यानंतर द स्टार्ट ऑफ युअर करिअर, आता ब्रेक थ्रू मुवमेंट, की बाबा मी आता या क्षेत्रात आली आणि मी या क्षेत्रात वावरणार आहे, हे क्षेत्र मला माझं ब्रेड अँड बटर देणार आहे. व्हॉट वॉज इट मुवमेंट अमृताई तुमच्या आयुष्यातलं? मी तुला सांगू, हे क्षेत्र मला ब्रेड अँड बटर देणार आहे हे कधीच माझ्या डोक्यात सुद्धा आलं ध्यानी मनी नव्हतं. नाही, कधीच नाही. म्हणजे मला काम करायचं होतं आणि कामातनं पैसे येतात एवढं मला माहिती होतं, आणि चांगलं काम करायचं आहे. सो ध्यानी मनी काय रे, म्हणजे पुण्यातनं जेव्हा मी इथे ऑडिशनसाठी वगैरे यायचे तेव्हा मी मेट्रो लिंकनी, म्हणजे 200-250च्या तिकीटवरती मी आणि माझी आई यायचो, इथे ऑडिशन्स करायचो आणि परत जायचो, आणि जे मिळायचं ते काम मी केलं आहे. मग मी अँकरिंग शोज केले आहेत, मी टेलिव्हिजन सिरियल केले आहेत, मग मी हिंदीत केलंय काम, मी मराठीत केलंय काम. मराठीत काम करायचा जो एक निर्णय होता तो माझ्या नवऱ्याने घेतला ऍक्च्युली. हिमांशूनी मला सांगितलं की अरे तुला एवढा चान्स, एवढी ऑपॉर्च्युनिटी मिळतेय, यु नो, तुझ्या क्षेत्रात तुझ्या भाषेत काम करायची, मग का नाही तू काम करणार. सो आय थिंक मी या गोष्टीसाठी नेहमीच त्याची ऋणी राहीन, आणि आय फील की यु नो, जे मला आपल्या इंडस्ट्रीने दिलंय, मग ते नाव असो, पैसा असो, हे खूप ऑडियन्समुळे सुद्धा झालंय. म्हणजे आज जर का त्यांना मी आवडले नसते तर कदाचित मी कुठेच नसते, यु नो. पण त्यांना मी आवडले, त्यांना माझं काम आवडलं, त्यांना मी जशी आहे हे आवडलं. सो यु नो, त्या गोष्टीला मी कधीच टेकन फॉर ग्रँटेड घेऊ शकत नाही, आणि घ्यायलाही नाही पाहिजे कुठल्याही आर्टिस्टने. सो म्हणजे आजही माझ्या डोक्यात तसं नाहीये. मला आजही, मी तुला अगदी एक छोटीशी गोष्ट सांगते, माझे खूप खासगी मित्रमैत्रिणींना माहिती आहे की कुठल्या अवॉर्ड फंक्शनला जायचं ना सुरुवातीला, तर मी पार्किंगचं तिकीट, त्याच्यानंतर ते असं ते इथे लावतात ना, ते काय ते सगळं घेऊन जायचे. मी ते काय ते इन्व्हाइट यायचं ते सगळं घेऊन जायचे. मला नेहमी अशी एक भीती असायची की समजा कोणी मला ओळखलं नाही आणि मला परत पाठवलं तर. सो मी सगळं घेऊन जायचे, माहितीये, अगदी फिल्मफेअर पर्यंत मी सगळं घेऊन जायचे. मग एका पॉइंटला मला जरा कॉन्फिडन्स यायला लागला की ओके ओळखतात मला आता काय. मॅम आप क्यों लेके आई? नाही, असू दे बाबा, बघा 1+1 2 असं आहे. पण आता मला खऱ्या अर्थानं आपण प्रेझेंट बद्दल बोलूया, जे खऱ्या अर्थानं एक वेब सिरीज फार कमालीची आली, आणि तुम्ही फार कमाल त्याच्यात काम केलंय. ती वेब सिरीज इतक्या लोकांनी पाहिली, आणि मला असं खरं वाटतं ना, OTTचा एक वेगळा मार्केट आहे, तो तुम्ही एक्सप्लोर करताय. करेक्ट. व्हॉट यू वॉन्ट टू से अबाउट? सी, मी तुला सांगू, इनफॅक्ट कोविडच्या आधी मी म्हणजे लागोपाठ हिंदी चित्रपट करत होते, पण कोविड नंतर ना अचानक सगळं बदललं, कारण OTTची वेव आली, आणि म्हणजे वेगळेच ऍक्टर्स, स्टार्स होऊ लागले, वेगळीच लोक आपल्याला दिसू लागली, वेगळंच काम व्हायला लागलं. मग ते लिखाणाच्या बाबतीत असो, ऍक्टिंगच्या बाबतीत असो. सो मी ही वेब सिरीज शूट ऍक्च्युअली केली होती 2021 साली, आणि ती आता 2024 ला आली. सो मला एक कळलंय की आपल्या हातात काय तर फक्त काम करणं आहे. पण आता ती जेव्हा आली, हंसल मेहता म्हणू नकोस, किंवा विवेक गॉम्बर, जय मेहता, हे सगळी लोक यांनी इतका जोर लावून आम्ही ती प्रमोट केली, लोकांपर्यंत पोहोचवली, आणि ती खरंच खूप चांगली बनली गेली. म्हणून त्याला ऑडियन्सनी जे काही आहे ते डोक्यावर उचलून घेतलं. कुठेतरी तुम्हाला असं वाटू लागतं की नाही यार, मला अजून मेहनत करायची गरज आहे, किंवा अजून वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करायची गरज आहे, आणि एक फायर निर्माण होते मग तुमच्यात परत, यु नो. सो ती फायर पुन्हा एकदा निर्माण झाली. सो आय एम व्हेरी ग्लॅड अबाउट इट. पण मला या सगळ्यानंतर ना, मला नेहमी असा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. आज खरं तर आपण प्रवास करतो म्हणून तो विषय आता निघाला म्हणून विचारतो. तुम्ही आताच म्हणालात की तुम्ही अँकरिंग सुद्धा केलंय, तुम्ही टेलिव्हिजनवर सुद्धा काम केलंय, तुम्ही सिनेमाच्या कुठल्याही भाषेत सुद्धा काम केलंय. म्हणजे इन शॉर्ट, तुम्ही कामाला कुठलंही छोटं मानलं नाही, कधीच प्रत्येक गोष्ट कामानिमित्ताने काम केलंय. बरोबर.
इज दॅट द मोट ऑफ वर्किंग इन दिस इंडस्ट्री की माझ्या समोर जे काम येईल मला पटेल ते मी करणार, ते कुठल्याही भाषेत असो कुठल्याही माध्यमात असो, आणि ते प्रत्येकाने करावं असं मला वाटतं. मी तुला सांगू का की माझ्यासाठी ना बाय फ्लूक गोष्टी खूप वर्क केल्या आहेत. म्हणजे बाय फ्लूक मी एका रात्री वाजले की बाराला हो म्हणाले होते की हा ठीक आहे ओके करूयात गाणं, काय फरक पडतोय. मग ते गाणं कुठल्या कुठे पोहोचलं, किंवा मग मी रियालिटी शोज जे काही केले. सो मला असं झालं की हा ठीक आहे चला करून बघूया यु नो. आणि खरं सांगायचं तर जेव्हा तुम्ही या क्षेत्रात सुरुवात करता, म्हणजे जेव्हा मी केली होती 2004-2006 ला माझा पहिला मराठी चित्रपट आला होता. सो 2004 ला मी रियालिटी शो केला होता. मला असं वाटतं की तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं या इंडस्ट्रीला द्यायला. जे मला मिळत होतं ती लोक, ते डिरेक्टर्स, ते रायटर्स माझ्याकडनं काम करून घेत होते. सो यू हॅव नथिंग टू लूज हिअर. की तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट देताय, तुम्ही तुमच्या बँक मधले पैसे काढून लावताय, असं काहीच नाहीये. दिस इज अ फील्ड जिकडे तुम्ही येऊन तुमचं टॅलेंट दाखवायचंय. आणि बघ, जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला काहीच येत नव्हतं यु नो. तर लोकांनी म्हणजे ओरडून समजावून असं करत 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 मी माझं काम केलं. आय हॅव लर्न्ड ऑन द जॉब. सो मला असं वाटतं जिकडे तुम्हाला ऍक्च्युली काही इन्व्हेस्टमेंट नाहीये, ते क्षेत्र तुम्हाला इतकं देऊन जात आहे. मग तुम्ही आता मी ऑफकोर्स मी चुजी झाली आहे बिकॉज देर इज यु नो मी पण खूप शिकली आहे माझ्या एक्सपिरियन्सेस मधनं. मला कुठल्या प्रकारचं काम करायचं आहे आता हे मला माहिती आहे. पण तेव्हा सम अराउंड 10 or 12 years बॅक आय वॉज इन अ पोझिशन की ओके हे पण करून बघूया. ओके हो, ते एक्सप्लोर नसतं केलं तर मला कळलंच नसतं ना की मला काय करायचंय आणि काय. आणि खऱ्या अर्थाने एक सिनेमा आला चंद्रमुखी नावाचा. द बेस्ट पार्ट ऑफ द फिल्म इज यू वर्किंग इन दॅट, बट द बेस्ट पार्ट वॉज द प्रमोशन. म्हणजे कुठे नाही तुम्ही गेलात, म्हणजे काय ठरवलेलं होतं तुम्ही विथ दिस, की वॉज इट की बाबा इकडे यायचंय लेट्स गो, मला हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे एनी हाव. म्हणजे यू have actually went to the airport, you've actually went to the metro, and it was the first time an actor was doing so much in every industry. म्हणजे आपण किंग खानचं नाव ऐकतो, आपण या हिंदीवाल्यांचं नाव ऐकतो, who goes everywhere. का तर लोकांपर्यंत सिनेमा पोहोचला पाहिजे. You tried it and you tried it so hard. काय सांगाल त्याबद्दल? What was going in your mind at that time? मी आहे ना, मला आठवतं मी एकच माझ्या प्रोड्युसर्सनं सांगितलं होतं की ज्या दिवशी तुम्ही मला रिव्हील कराल ना की लोकांसमोर येईल की अच्छा ही चंद्रमुखी, त्या दिवशी मी सुटणार. हे तुम्ही ठरवलं? हे मीच ठरवलं होतं. मला माहिती नाही कुठल्या दिशेने किंवा काय. आय हॅड नो क्लू. म्हणजे अनेक ठिकाणी असं झालंय की मी दुपारी जाऊन शो केला आहे, मग मी संध्याकाळी जाऊन शो केला आहे, मग मी रात्री ट्रॅव्हल केलंय, परत सकाळी जाऊन प्रमोशन केलंय. पण ती एक धुंदी होती की मला माझा चित्रपट म्हणजे गावोगावी पोहोचवायचं आहे. आणि हे बघ काय की मी त्याच्यात किती सक्सेसफुल झाले नाही मला माहिती नाही. पण आज 2-2.5 वर्ष झाली आहेत चंद्रमुखी रिलीज होऊन, आणि आजही जे कोणी मला भेटतं ते प्रमोशन्स बद्दल बोलतच. हा विषय काढायचा होता कारण मायलेकचा विषय. हो, म्हणजे सोनाली मॅमचा सिनेमा, त्यात सनाया, आणि त्याच्यात तिचा तो पहिला सिनेमा. त्यांच्या दोघांच्या डोळ्यात जेवढा आनंद होता तेवढा प्रचंड लेवलचा आनंद तुमच्या डोळ्यात होता. म्हणजे यू वर देअर. तुम्ही तुमचं वेब सिरीज चालू होती, तुमची शूटिंग चालू असेल, बट यू आर देअर. हे काय मैत्री, हे काय लेवल? मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यात अशी काही माणसं ठरवली आहेत ज्यांच्यासाठी त्यांनी कितीही काहीही केलं, उद्या गॉड फॉरबिड आमचं कधी भांडण झालं आणि आम्ही बोलत नसू वगैरे, पण आय विल ऑलवेज बी देअर फॉर देम. आणि हे मी टाइम अँड अगेन प्रूव्ह केलं आहे माझ्या लोकांना. हो, ते खूप स्पेशल आहे तो बॉन्ड. आणि आय थिंक तो आहेच. म्हणजे ती माझी मुलगी आहे असं आहे. म्हणजे जसं माझा भाचा, माझी भाची, माझी मुलं आहेत ना, तसं सना इज माय किड. म्हणजे तिच्यासाठी तर मी कधीही आणि कुठेही उभी राहू शकते. इट्स लाईक दॅट. It's been so long, right? म्हणजे झी सिनेसाची खोडचा सुरुवात. हाऊ डू यू लुक बॅक अमताई? आज तुम्हाला आठवतं का द फर्स्ट ऑडिशन झी सिनेसा कोच काय होतं? आणि आज तुम्ही सगळीच मंडळी ज्याच्यात होते, एव्हरीवन इज अ स्टार इन देअर ओन सेल्फ. ऑफकोर्स. हाऊ डू यू फील दॅट? मला खूप आनंद होतो या गोष्टीचा की अनेक लोक जी तिकडून निघाली त्या लोकांनी आपापलं एक लाईफ बनवलं यु नो. कारण ही इंडस्ट्री तुम्हाला वेडं करू शकते. इथे जितक्या गोष्टी चांगल्या होऊ शकतात तितक्याच दुप्पट पटीने मला असं वाटतं वाईट होऊ शकतं तुमच्यासोबत. पण त्या सगळ्यांनीच स्वतःसाठी एक जागा निर्माण केली. ज्या मुली होत्या त्या फायनान्शियली सिक्युअर झाल्या, त्यांनी स्वतःची घरं घेतली. आय थिंक
खूप मोठी गोष्ट आहे. मी आज ज्या ठिकाणी आहे, माझी बुद्धी माझा साथ देते. माझे आई वडील माझ्या बरोबर आहेत. माझी बहीण जरी ती दुबईला असली तरी आम्ही दररोज बोलतो. काही मित्रमंडळी आहेत ज्यांना मी कधीही फोन केला तरी ते माझ्यासाठी धावून येऊ शकतात. अजून काय पाहिजे यार मला, म्हणजे बस एवढंसं जग आहे ना माझं. मी खूप आनंदात आहे. आता शेवटचे 3 प्रश्न, त्याच्यातून एक प्रश्न विचारल्याशिवाय मी जाऊ शकत नाही, गाडीतून उतरू शकत नाही. इज युअर मॉम. म्हणजे मला आज तुम्हाला विचारायचं की विच इज द मुवमेंट, कारण काकींना जेव्हा पण आम्ही भेटलो, म्हणजे गणपती असो, जेवढ्या पण सिनेमाच्या वेळी आम्ही भेटलोय, शी हॅज अ टिपिकल अँड अ ग्रेट स्माइल ऑन अ फेस, विच इज शी इज प्राऊड ऑफ युअर सेल्फ. आणि या सगळ्यानंतर मला एक विचारायचा प्रश्न असा आहे की विच इज दॅट मुवमेंट की तुम्हाला दोघींना असं वाटलं होतं, कारण तुम्ही आता म्हटलं की आम्ही ऑडिशनला यायचंय, पुण्यावरून इकडे यायचंय, विच अ मुवमेंट की तुम्हाला दोघींना असं वाटलं येस वी हॅव अचीव्ड इट, आपण आलो इकडे, असं मुवमेंट तुम्ही दोघांनी डोळ्यातून असेल, तुम्ही बोलला असेल एकमेकींशी, व्हॉट इज द मुवमेंट? असे अनेक मोमेंट्स होते मला असं वाटतं. पण जेव्हा मी नजबली जिंकले होते ना, बाप रे, तिला इतका आनंद झाला होता. किंवा ती माझ्या फिल्म्स मिनिमम 5 वेळा बघते. मिनिमम 5 वेळा. कोणी बघो न बघो, माझी आई. आणि शी इज माय फॉर एव्हर फॅन. फॉर एव्हर. ती मला तेवढीच ओरडते, आमची तेवढीच भांडणं होतात. पण ते म्हणतात ना की यार, एक फॉर एव्हर फॅन असणं काय असतं ते माझ्या आईकडे बघून तुम्हाला कळतं. अँड पावलाला शी इज प्राऊड ऑफ मी, आय थिंक. आणि ती खूप आनंदात आहे, कारण आम्ही पुण्यातनं मी आज इथे आले आणि स्वतःचं एक नाव बनवू शकले, यु नो. आणि जसं मी म्हटलं तुला, थिंग्स वुड हॅव गॉन साऊथ, यु नो. आणि तिने माझ्या आयुष्यातलं प्रत्येक टप्पा पाहिलाय, माझ्यासोबत अनुभवलाय. आणि अजून काय पाहिजे यार. आणि माझं आत्ता माझ्या आई वडिलांसाठीच एकच स्वप्न आहे की त्यांना जिकडे फिरायचंय तिथे मी त्यांना घेऊन जाऊ शकते, त्यांना पाठवू शकते आणि त्यांच्या हेल्थची मी काळजी घेऊ शकते. प्रत्येकाच्या आयुष्यात जगण्याचा एक मोटो असतो. जर मी तुम्हाला आज विचारलं की व्हॉट इज अ मोटो ऑफ स्टेइंग इन दिस इंडस्ट्री, ऑफ सस्टेनिंग दिस इंडस्ट्री, तर तो मोटो आहे तरी का तुमच्या आयुष्यातला? मला आर्टशी खूप असं म्हणतो ना, खूप घट्ट पकडून ठेवायचंय आर्टला. अर्थात त्याच्याबरोबर येणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, म्हणजे चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी. पण ते जे एक आर्ट आहे, आता तू बघ ना, मी आत्ता कुठे कथ्थक शिकायला सुरुवात केली आहे, जे माझं लहानपणीचं स्वप्न होतं. सो मला असं वाटतं की ते आर्ट जपणं, ते जोपासणं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण एवढी एनर्जी आहे ना माझ्यामध्ये आजही. म्हणजे माझ्या आईला वाटलं होतं की चला 30 नंतर हिची एनर्जी जरा कमी होईल, शांत होईल वगैरे, तर ते तसलं काही झालं नाही. होणार पण नाहीये, अजिबात नाही होणार आहे. सो ती जी एनर्जी आहे ना, तर ती मला कळत नाही आता. कारण मला आता असं वाटतं की समजा मी हे नाही केलं तर मला माहिती नाही मग मी काय करेन, यु नो. सो ती कला जोपासणं, त्या कलेमध्ये तल्लीन होणं, हा माझा हेतू आहे फॉर दिस इंडस्ट्री. आणि लाईफमध्ये माझा मोटो आहे की जगा आणि जगू द्या. दॅट इज सो कूल. अँड द लास्ट कॉपी पेस्ट प्रश्न आहे, तुम्ही सगळ्या कलाकारांना विचारतो जे आता या ड्रायव्हिंग व्हीलर आलेत. आपण ना कोणाकोणाकडून इन्स्पायर होत असतो, आपली कोणाच्या सोबत काम करण्याची इच्छा असते. आज जर तुम्हाला एक संधी दिली की तुम्हाला या सीटवर कोणाला तरी बसवायचं आणि तुम्हाला त्यांच्यासोबत निखळ गप्पा मारायच्या आणि ड्रायव्हर जायचं, ती व्यक्ती कोण असेल आणि का? अशा खूप व्यक्ती आहेत. 3 सीट्स आहेत. नाही, सगळ्यात आधी मी संजय लीला बन्साली सरांना बसवीन. कारण ते ज्या प्रकारचे फिल्म्स बनवतात, त्यांचं जे काही विजन आहे ते मला इतकं प्रचंड आवडतं. आणि एका स्त्रीला ज्या प्रकारे ते प्रेझेंट करतात, आय थिंक दुसरा कुठला डिरेक्टर करू शकत नाही. त्याच्यानंतर मला माझ्या मावशीला बोलून तिच्याबरोबर एक लास्ट ड्राईव्हला जायला आवडेल. आणि तिला तिच्या बरोबर एक वाईनचा ग्लास घेऊन बसायला आवडेल. त्याच्यानंतर अजून आणि छोटी अमृता,
मला तिला सांगायला फार आनंद होईल की बाबा तुझं सगळं छान होणार आहे, सगळं नीट होणार आहे, सो तुला काळजी करायची काहीच गरज नाहीये. सो या 3 व्यक्तींना डेफिनेटली मला ड्रायव्हर घेऊन जायला आवडेल. बाकी तर अनेक लोक आहेत, म्हणजे फ्रेंड्स आहेत, हे ते वगैरे गप्पा गोष्टी करायला, पण आय थिंक ह्या 3 लोकांना मला डेफिनेटली घेऊन जायला आवडेल. डन. लवकरच थँक्यू सो मच अमुताई. थँक्यू. यू ऑलवेज बीन a super hit person and you will be that. Thank you so much for coming on the show. आणि आता आपण ड्राईव्ह करतोय, आता आपण गाडी पण थांबवणार आहोत. हो ना. आपण लगेच 2 मिनिटं इकडे गाडी थांबवून जरा एक चंद्राची बसल्या स्टेप करूया का? सिटिंग स्टेप, म्हणजे कुठे आता गाडी थांबवली आपण अँड सिटिंग स्टेप अबाउट चंद्रा फॉर लाईट जिकडे चांगला मिळेल आपल्याला. हा ये रहेगा. ओके. क्या बात. थँक्यू सो मच. थँक्यू.